अमरावतीतील बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे झालेल्या रिसेप्शनमध्ये नवरदेवावर 2 अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याने खळबळ उडाली। सोमवारी अचलपूर येथे विवाह झालेल्या सुजल राम चरण समुद्रे यांचे रिसेप्शन सोमवारी रात्री आयोजित करण्यात आले होते। रात्री सुमारे 10:30 वाजता 2 संशयित स्टेजवर येताच त्यांनी नवरदेवावर चाकूने वार केले। हल्ल्यानंतर आरोपी स्टेज मागून पळून गेले। संपूर्ण प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जखमी सुजल समुद्रे याला तात्काळ इरविन रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे व एसीपी कैलास पुणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी ड्रोन फुटेज जप्त करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। काल रात्री 9:15च्या सुमारास सुजल समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साहिल लॉन्स या ठिकाणी सुरू होता। लग्नानंतरचं रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे। या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता। तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला। सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत 586/25 कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याच नंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडीची तोडफोड केली, एक गाडी जाळली आणि घरात नुकसान केलं। यावरून 587/25 189(2) 190 191(2) अशा प्रकारचा BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत, तपास करत आहेत। घटना बोलो साहिल लॉन पे हमारा घर का कार्यक्रम चल रहा था, फंक्शन कार्यक्रम था, अच्छा कार्यक्रम चल रहा था। चालू कार्यक्रम में उसने हमारे कार्यक्रम में घुस के बच्चे को चाकू मारा और उसके बाद में वहाँ से भागा। भागने के बाद में एक गाड़ी वाला एक अपना आरोपी उसके साथ में था और वो गाड़ी में था, गाड़ी चालू करके उसको साथ में भागा। मैंने बहुत प्रयत्न किया उसको पकड़ने का, लेकिन वो मेरे हाथ में नहीं मिल सका। नहीं, कोई पुरानी दुश्मनी नहीं है, कुछ नहीं है उससे। नहीं, मेरा एक ही कारण था कि वो हाथ में मिल जाए अपने, बस हाथ में मिल जाता तो हम उसको पुलिस के हवाले कर देते थे। हाँ, 2-3 बार उसने मेरे को मारने की कोशिश किया, लेकिन मैंने अपना बचाव किया। बोलो तो अच्छा कार्यक्रम चल रहा था, सभी मस्त लोग आए थे कार्यक्रम में, इसने पूरा कार्यक्रम का सत्यानाश किया। पुलिस से यही रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द ऐसे खतरनाक आरोपियों को अपने कब्जे में लिया जाए।